श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. जेव्हाही कधी मला तुम्हाला दत्त महाराजांबद्दल सांगायचं असतं किंवा दत्त महाराजांविषयी बोलायचं असतं किंवा गुरुचरित्र ग्रंथाबद्दल मला तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा आज ज्या ग्रंथाबद्दल सांगणार आहे श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाबद्दल, तर तेव्हा ना आतून असं माझं मन जे आहे ते भावुक होतं. जे आपण म्हणतो ना की एक प्रकारची शांतता, स्थिरता आणि हे की 100% हे होणार आहे आणि ते तुम्हाला कसं कळत नाही. मी कसं सांगू की या गोष्टी आहेत. तुम्ही विश्वास ठेवा. ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी विश्वासाने कराल ना, तुम्हाला देवाजवळ महाराजांजवळ कधीच काही मागायची गरज पडणार नाही. आपोआप तुम्हाला महाराज स्वतःहून देतील. तुमचे जे दिवस आहेत ना ते कसे बदलतील, कसं काय होईल मी सांगू शकत नाही. म्हणजे बघा, मी अजून सांगायलाही सुरुवात केली, पण ती जी भावुकता म्हणतो ना की जी तळमळ, की माझा विश्वास महाराजांबद्दलचा, तो असं होतं बघा. मी म्हणजे सांगून ती भावुकता एक येऊन जाते आणि त्याच्यामध्येच ना मी जे दत्त महाराजांचे व्हिडिओ असतात ना, मी त्या भावनेमध्ये ते अंतःकरणापासून तो विश्वास, ती श्रद्धा ठेवूनच बनवत असते. त्यामुळे नक्कीच म्हणजे आयुष्यामध्ये हा जन्म भेटलाय, हा मानव जन्म मिळाला आहे ना, तर एक वेळा आयुष्यामध्ये तुम्ही देवाला मानत असाल किंवा मानत नसाल, तुमच्याकडे काही नसू द्या, मी तुम्हाला सांगते, कधी जरी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असेल किंवा अजून कोणत्या, जसं की आता श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचं करायचं असेल, तर तुम्हाला तो ग्रंथ घेणं शक्य नसेल तर आता तर मी काही तुम्हाला बघा मोबाईल नंबर प्रोव्हाइड करून दिलेला नाहीये, पण माझा विचार आहे की मी लवकरच एक मोबाईल नंबर प्रोव्हाइड करेल आणि फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला ग्रंथ देईल. मी कोणतंही प्रोडक्ट महाराजांसंबंधित कधीच विकणार नाही आणि ते विकून मी कधीच पैसा कमवणार नाही, कारण महाराजांनी एवढं आपल्याला हे दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर मला कधी म्हणाल की ताई हे सुरू करा, तुम्ही बघा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा, जे चॅनलचं आपलं असतं ना की शेवटीला बघा वरती चॅनलवर तुम्ही माझ्या जा, तिथे तुम्हाला दिसेल की मी महाराजांसंबंधित ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, ते मी कधी विकणार नाही आणि त्या वस्तू विकून मी कधी पैसा कमवणार नाही, कारण त्या लायकीची मी नाहीये की मी महाराजांना विकून मी पैसा कमवेल. म्हणजे माझ्या स्वतःचं तरी हे आहे, किंवा वस्तू विकून तर तुम्ही बाहेरून घेऊ शकता किंवा तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असतील बघा की जे घेऊ शकत नाहीत, जे अफोर्ड करू शकत नाहीत, पण तुम्हाला वाटतं की त्यांनी स्वामींची सेवा करावी, महाराजांची सेवा करावी, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होईल, किंवा तुम्हाला करायचंय पण तुम्ही घेऊ शकत नाही. तुम्ही आता तर कॉन्टॅक्ट करायला तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकता. तसं तर मी इन्स्टा जास्त बघत नाही, मी फक्त यूट्यूब सुद्धा जेव्हा मला काम आहे त्यावेळेला फोन माझ्या हातामध्ये असतो. पण तुम्ही करा, कधी बघितलं तर मी नक्कीच तुम्हाला तो ग्रंथ जो आहे तो पाठवून देण्याचा प्रयत्न करेल. मी तुमच्याकडून ग्रंथाचे पैसे घेणार नाही, मी तुमच्याकडून जे पाठवायचे पैसे आहेत ते सुद्धा घेणार नाही. हे माझ्याकडून महाराजांसाठी असेल. तसं तर आपलं जर कॅपॅबिलिटी असेल तर आपण प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र ग्रंथ असेल किंवा कोणताही ग्रंथ असेल तो आपण दान करायला हवा. पण अशा व्यक्तींना दान करायला हवा की तो त्याचं पारायण करेल, नाही तर घरामध्ये ठेवलाय, तो इकडे पडलाय तिकडे पडलाय, असं कधी नाही. आणि याच्यापेक्षा दुसरं मोठं पुण्याचं काम मला नाही वाटत काही असेल. हे जे विचार आहेत ना ते मी माझं स्वतः पुरतं सांगितलेलं आहे की मला हे वाटतं म्हणून मी सांगितलेलं आहे. तर आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की माझे भोग का संपत नाहीयेत, मी कष्ट करतोय, मी मेहनत करतोय, मी सर्वांशी चांगलं वागतेय, पण माझ्यासोबतच असं का, मी दुसऱ्यांसाठी खूप केलं पण मला का नाही काही मिळालं, माझ्याच मागे आजारपण का आहे, माझ्याच मागे दवाखाना का आहे, माझ्याच मागे बाधा का आहेत, माझ्याच मुलांना नोकरी का लागत नाही, माझ्याच घरी शुभकार्य का होत नाही, माझं स्वतःचं घर का होत नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं की ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या प्रत्येकासाठी जी गोष्ट असेल ती खूप मोठं दुःख असेल. यापैकी काही असू शकतो. खूप सेवा केल्या, खूप उपाय केल्या, फरक पडला नाही, रिझल्ट मिळाला नाही, मग माझ्यासोबतच कसं असं का आहे. आपल्याला जर आपलं प्रारब्ध जाणून घ्यायचं असेल की माझ्यासोबतच असं का, आणि जे सगळे प्रश्न आहेत अगदी झिरो पासून ते तुमच्या लाईफमध्ये आत्ता म्हणजे शेवटचं तुम्हाला जे आहे की माझ्या इथपर्यंत मला दुःख आहे, तुम्ही कितीही मोजा, ते सर्व दुःख कसे सुटत जातील आणि ते सोडवण्यासाठी
श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण आपण एक वेळा तरी करायला हवं. श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ तुम्हाला बाहेर जिथे ग्रंथ भांडार आहे, विविध देवांचे वगैरे किंवा पुस्तकांचं दुकान आहे तिथे मिळून जाईल, किंवा तुम्हाला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळून जाईल. तुम्ही कुठूनही घेऊ शकता. बऱ्याच वेळेला असतं की आमच्या शहरात आमच्या आजूबाजूला केंद्र नाहीये. तुम्ही Amazonवर बघा, तुम्ही फ्लिपकार्टवर बघा, तुम्हाला ऑनलाईन तिथे सुद्धा मिळून जाईल. आणि खूप काही महाग ग्रंथ नाही बघा, त्या महाराजांनी आपल्याला एवढं केपेबल बनवलंय की आपण कमवू शकू. आणि आपल्या याच्यातला एक भाग सुद्धा नाही अहो. म्हणजे मी तुम्हाला आता कसं सांगू की थोडे पैसे जर आपण त्यांच्यासाठी नाही लावू शकत, आणि ते महाराज काही आपण पैसे लावून ते लोकांचं कल्याण नाही, तुमचाच फायदा करणार आहे, त्याच्यासाठी आपण तो ग्रंथ खरेदी करा आणि त्याचं पारायण करा. याचे लाभ जे आहेत, मी समोर बसलेली, मी 0 होते, मी काहीच नव्हते, मी 0 होते, मी काहीच नव्हते, मी आज जिथे आहे, मी तुम्हाला जे सांगते, मी खूप काही मोठी नाहीये किंवा मी काहीच नाहीये, पण मी तुमच्या समोर आहे आणि ती दत्त महाराजांमुळे आहे आणि त्यांच्या कृपेमुळे आहे. तर हा ग्रंथ आपण आणायचा आहे. या ग्रंथाचं जे पारायणाची सुरुवात आहे ती तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता. जसं की बऱ्याच वेळेला असतं बघा की स्वामींचं काही असेल तर आपण गुरुवारी करा, किंवा गुरुचरित्र असेल तर बरेच जण म्हणतात की शनिवारी करा, शुक्रवारी करा, असं काही असतं. शुक्रवारी त्याची समाप्ती आली पाहिजे, तर असं काही नाही. तुम्ही हे या ग्रंथाचं जे पारायण आहे ते कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. कोणताही जो शुभ दिवस असेल, कॅलेंडरवर लिहिलेलं असतं बघा की शुभ दिवस, तो बघायचा आणि त्या दिवसापासून सुरुवात करायची. पूजा मांडणी, एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा. सुरुवातीला खाली अगोदर स्वास्तिक काढायचं, त्याच्यावर पिवळं कापड अंथरायचं, दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता. दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती नसेल तर स्वामींचा मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. समोर दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी. जोपर्यंत आपण पारायण करत आहोत तोपर्यंत, किंवा तुम्ही अखंड दिवा लावला तरीही चालेल. हे जे पारायण आहे श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचं, हे तुम्ही 7 दिवसांचं पारायण करू शकता, 3 दिवसांचं पारायण करू शकता. पहिल्यांदा करताय तर 7 दिवसांचं पारायण करा, आणि जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल, जसं की तुम्ही 1 वर्षभर पारायण केलं, त्यानंतर तुम्ही 3 दिवसांचं पारायण करू शकता. कारण आजच्या दिवशीच मी गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आज माझा पहिला दिवस संपन्न झालेला आहे. मी प्रत्येक महिन्याला, तुम्हाला माहित आहे की गुरुचरित्राचं पारायण करते, पण या महिन्यात काय झालं की सुरुवातीला दिवाळीचे कामं, त्यानंतर दिवाळीनंतर पाहुणे येणार, आपण कुठे जाणार, मग असं हे दिवस सगळे गेले. मग आता 3च दिवस राहिले, म्हणून मी 3 दिवसांचंच गुरुचरित्राचं पारायण करत आहे. आज पहिला दिवस पूर्ण झाला, उद्या दुसरा आणि परवा दिवशी समाप्ती. तर तुम्हाला 3 किंवा 7 दिवसांचं पारायण करायचं आहे. समोर आपण एखाद्या पाटावर किंवा ते ग्रंथ ठेवायचं असतं बघा, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा. सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करून घ्यायचं. परत दत्त महाराजांचा फोटो वगैरे जे असेल तो स्वच्छ करून ठेवायचा, आणि आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. स्वच्छ कपडे घालायचे, स्नान वगैरे करायचं, घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं. सुतक असेल, पिरियड्स असेल तर त्याच्यामध्ये वाचायचं नाही. पिरियड्सची डेट बघूनच पारायण करायला सुरुवात करा, म्हणजे मध्ये पिरियड्स येणार नाहीत आणि प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर सुतक आलं तर हे वाचन म्हणजे पारायण थांबवायचं नाही. दुसरे कोणते गुरुजी वगैरे तुमचे मित्र वगैरे आहेत त्यांना बोलवायचं, ते पारायण पूर्ण करायला लावायचं, वाचायला लावायचं, त्याची समाप्ती करायची या पद्धतीने. पण ते अर्धवट सोडायचं नाही. आणि तुमचं घर छोटं आहे, तुम्हाला वाटतं की मी पूजा मांडणी नाही करू शकत, अगदी तुम्ही देवघरासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करा. तरी सुद्धा महाराजांची तेवढीच कृपा जी आहे ती आपल्यावर होईल. आणि अधिक तुम्ही खूप मनातून, श्रद्धेने, विश्वासाने जर तुम्ही हे पारायण केलं तर तुमच्या लक्षात येईल की महाराज तुमच्या आजूबाजूला आहेत, तुम्हाला ते जाणवेल. आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला वाचन करायचं नाहीये. आता सर्वात मोठा प्रश्न की ताई पारायण कधी करायचं, तर बघा, पारायण तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सकाळी करा. पण बऱ्याच वेळेला आपल्याला मिस्टरांचा टिफिन असतो, घरातला आवरायचं असतं, मुलांचा टिफिन असतो, आपले सासू सासरे असतात घरामध्ये किंवा मोठी मंडळी असतात, मग त्यांच्या गोळ्या वगैरे, हे टायमिंग, कारण मी माझ्यावरून किंवा अनुभवावरून तुम्हाला सांगते, ते सकाळी शक्य नाही झालं काही हरकत नाही, थोडंसं लेट तुम्ही वाचा. समजा तुम्ही 10 वाजता 11 वाजता सुरू केलं, 12 वाजता स्टॉप करा, 12 ते 12:30 थांबा तुम्ही. त्यानंतर तुम्ही 12:45 वाजता वगैरे परत
परत वाचायला सुरुवात करा आणि पुढचं वाचा. पण म्हणजे सुरुवात काय आपण की सकाळच्या सात्विक वेळेत 10-11 वाजता केली आहे या पद्धतीने. त्यावेळेला तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कधीही वाचू शकता. कारण बघा, काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आणि फक्त मला त्यावेळेस शक्य नाही म्हणून मी सेवा करणार नाही असं करू नका. ते आपले गुरु आहेत आणि आपले आई आहेत, वडील आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, सगळं सगळं काही महाराज आहेत. त्यांना तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा की महाराज या वेळेला माझा असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ह्या वेळेत वाचत आहे. हे तुम्ही करा आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही हे करा. कारण बघा, कोणताही देव, कोणतेही गुरु कधी कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मांमुळे होत असतं. आणि ह्याच गोष्टी तुम्हाला या ग्रंथातून समजून जातील. आणि ज्या वेळेला तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं एक वेळा पारायण कराल ना, मला नाही वाटत की तुम्ही हा ग्रंथ नंतर कधी वाचायचं सोडाल. म्हणजे तुम्हाला याची जी गोडी लागून जाईल ना की तर तुम्ही आयुष्यभर सोडणार. जसं की माझं गुरुचरित्राचं मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं, मी काही ठरवलं नव्हतं मी महिन्याला वाचणार किंवा मी असं करणार, पण जी गोडी लागली ना की मला नाही वाटत की आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या घरातलं गुरुचरित्र पारायण कधी बंद होईल. असं किती गोडी लागून जाते. या पद्धतीने आपल्याला 7 दिवसांचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये गुरुचरित्र आलं, माफ करा. श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला दिलेलं आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती वाचायचे. श्रीपाद श्रीवल्लभ हा जो ग्रंथ आहे तो 54 अध्यायांचा आहे. सुरुवातीचे अध्याय थोडे मोठे आहेत, नंतर छोटे छोटे आहेत. त्यामुळे हा जो ग्रंथ आहे तो गुरुचरित्र एवढाच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्या वेळेप्रमाणेच आपण जो टायमिंगचा स्केड्यूल आहे त्या पद्धतीने आपण पकडायचा आहे. आता याची समाप्ती कशी करायची, 7व्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची आहे. बरेच जण 8व्या दिवशी सुद्धा करतात. तुम्ही करत असाल तर करू शकता. पण शेवटच्या दिवशी आपल्याला 7व्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचायचे आहेत. ते झाल्यानंतर दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. दत्त महाराजांना बघा वरण, भात, भाजी, पोळी, घेवड्याची भाजी, परत मी म्हणजे दत्त महाराजांना बघा पिवळा कलर हा प्रिय आहे. तर मी काय करत असते, तुम्हाला साखर भात माहिती आहे की, किंवा बरेच वेळा तुम्ही केशरी भात पण म्हणतात त्याला, तर तो बनवत असते. किंवा तुम्ही केशरी कलर टाकून शिरा बनवू शकता किंवा तुम्ही म्हणजे पिवळे पेढे बाहेरून आणू शकता. पण मी दत्त महाराजांना कधी विकत आणून असा नैवेद्य दाखवत नाही. जे काही आहे ते घरामध्ये बनवून हे आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटच्या दिवशी आपलं वाचन करायचं, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आहे. आणि रोज सुद्धा आपलं वाचन झाल्यानंतर काहीतरी फळाचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि नंतर आपलं आसन सोडायचं आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी, समाप्तीच्या दिवशी तुम्हाला सवाष्ण ब्राह्मण मिळाले तर त्यांना तुम्ही एका जोडप्याला जीव घालू शकता. ते नसेल तर अगदी म्हणजे तुम्हाला तुमची मैत्रीण असेल, नातेवाईक असतील, नवरा बायको कोणी, त्यांना बोलवा तुम्ही जीव घाला. तेही शक्य नसेल तर आपण काय करू शकतो, जसं की मी करते बघा, की आपण शिदा बनवू शकतो आणि तो शिदा आपल्या घराच्या आजूबाजूला जर एखादं कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण दान करू शकतो. पण शिदा असा देऊ नका की फक्त एक मूठ द्यायचा, उगी द्यायचा म्हणून द्यायचा. एखाद्या कुटुंबाचं, त्या समजा एखाद्या कुटुंबात कमीत कमी 4 व्यक्ती असतात, 3, तर त्यांचं जेवण व्हावं एका दिवसाचं या पद्धतीने गव्हाचं पीठ, तांदूळ, मीठ, हळद, तिखट, तुरीची डाळ, या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाला आपल्याला ज्या गोष्टी लागतात सगळ्या शिदा म्हणून पॅक करायच्या एका ह्याच्यात आणि ते द्यायचं आहे. आता नियम अटी काय आहे, तर याचे नियम जे आहे ते आपल्याला 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 7 दिवस परान्न घ्यायचं नाहीये, नॉनव्हेज घरात बनवायचं नाहीये आणि नॉनव्हेज खायचं सुद्धा नाहीये. पिरियड्सचं आणि सुतकचं तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे सुरुवातीला. त्याचबरोबर आपल्याला खाली झोपायचं आहे, बेडवर झोपायचं नाही, खाली सतरंजीवर, चटईवर किंवा घोंगडीवर झोपायचं आहे. तर या पद्धतीने असे हे नियम आहेत. त्यानंतर आपली वेस सोडून म्हणजे गावाची वेस सोडून आपल्याला जायचं नाहीये. हे पारायण समजा तुम्हाला आता ऑफिसला वगैरे तुम्ही जाता तर आपण घरी वापस येतोच ना, तर असं गाव सोडून जायचं नाही जेणेकरून खंड वगैरे पडेल. तर या पद्धतीने साधं सोपं असं हे पारायण आहे. नक्कीच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि दत्त महाराजांची जी कृपा आहे ती शब्दात नाही सांगता येत. तुम्ही करा, तुम्हाला याचे अनुभव जे आहेत ते नक्कीच येतील. श्री स्वामी समर्थ.